परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर। गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत असं सीबीआयकडून अहवालात स्पष्ट। अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानियाला जामीन मंजूर। मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातहून अटक केली होती। 17 केसेसमध्ये आरोपी असलेल्या जयसिंघानीच्या सुटकेचा मार्ग मोकळा। बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल। पुण्याच्या मांजरी परिसरात 15 वर्षीय मुलीवर दोघांकडून बलात्कार। हडपसर पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल। अमरावतीत महाप्रसादाला नेतो असं सांगून 23 वर्षांच्या तरुणीवर 5 जणांनी केला अत्याचार। वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांकडून अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल। 5ही जणांना अटक। नागपुरात 2 व्यापाऱ्यांना सुमारे 2 कोटी रुपयांना लुटलं। रात्री 11 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूपासून काही अंतरावर कोतेवाडा शिवारात लुटीची घटना। पोलिसांकडून शोध सुरू। महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील फाईल्स चोरी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। 12 आरोपी नागपूर पोलिसांच्या ताब्यात। कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून फाईल चोरी करत असल्याचं तपासात उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।